हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गुरु तुकारा महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथ्यामरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथी नादतो नाराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार मादा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। ओमाज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रत्यानंद श्री अद्वैत दादर श्रीवासादि गौरभक्तवृंद। तर प्रथमतःच सर्व गीता परिवारातर्फे जे काही कार्यक्रम चालू आहे की नाही आयोजित केले आहे आणि विकास आनंद महाराज यांच्या आणि डॉक्टर महाराज यांच्या सर्व अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चाललेला आहे। तत्पूर्वी आता माझ्याकडे आज सेवा जी आली आहे ती 89व्या दिवसाची सेवा आहे। तर प्रथमतः थोडा परिहार देणं सुद्धा आवश्यक आहे, त्यामुळे थोडंसं मी सांगतो की म्हणजे आजची सेवा जी आहे ती 89 सेवा माझ्याकडे आली आहे आणि जे पंचम वेद जे म्हणला तो तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्यांच्या 89व्या जो काही श्लोक आहे किंवा जो अभंग आहे त्याची सेवा माझ्याकडे आली आहे। आणि याचं खऱ्या अर्थाने कारण येण्याचं म्हणजे आमच्या गावचे हरिभक्तपरायण श्री गायनाचार्य हरिओम महाराज यांच्या मार्फत महाराजांनी विकासानंद महाराजांनी ती सेवा माझ्याकडे आज दिलेली आहे। तर त्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो की जसा एखादा जो मोबाईल आहे याचा सदुपयोग जो जो भौतिक आहे पण त्याला आध्यात्मिक कशा प्रकारे यांनी केलेला आहे आणि या मार्फत भगवत चिंतन या संघामधून पूर्ण जे साधू संघ आहे कशा प्रकारे म्हणजे चाललेला आहे, खूप आनंद वाटला। आणि तुकाराम महाराजांच्या आता आपण जे काय अभंग मला सेवा दिली त्याची मी थोडी सुरुवात करतो। आणि जे काही असेल की मी एक पामर आहे, माझी योग्यता नाहीये, पण तरी पण आजच्या आयुष्यातलं म्हणजे पहिली सेवा की तुमच्या संत महंताच्या अशा प्रकारे मोठमोठाले थोर महाराज आहेत, संत महात्मे आहेत, तर ते माझ्या समोर म्हणजे ऐकतायत आणि मी सुद्धा पहिल्यांदाच सेवा करतोय। तर अशा संत महात्म्यांनी माझं जे काही बोलणं आहे किंवा एखादा अभंग पूर्ण सोडवला गेला नाही किंवा चूक झाली तर प्रथमतः मला क्षमा करावी आणि तुमच्या चरणी प्रथमतः दंडवत प्रणाम करून मी सेवेला सुरुवात करतो। चूक बोल असं ते क्षमा करावी ही तुमच्या चरणी सर्व संत भक्तांच्या चरणी प्रार्थना आहे। तर आजचा अभंग आहे की त्रिती धुंडा आणि देवडा सज्जनी मिळाली या संत संगे समर्पिता भले अंग कीर्ती भाव फळे येथे येथे अनाडते वळे तुका म्हणे पाप आणि ठे गेल्या कळीताप। तर तुकोबारायांचा हा 4 चरणाचा असा अभंग असणारा
हा माझ्या सेवेला आलेला आहे. तर त्याचं जसं धावतं निरूपण करता येईल, जसा अर्थ सांगता येईल त्याप्रमाणे करण्याचे मी प्रयत्न करेल. तर तुकाराम महाराज हे या अभंगाद्वारे आपल्या सर्वांना सांगत आहे की म्हणजे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अग्नी मिळाल्या संत संगे आणि समर्पिता भली अंग तीर्थी भाव फळे येथे अनळ ते वळे तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे पाप म्हणजे गेले गेल्या ताप. तर प्रत्येक या अभंगा तीर्थक्षेत्राचं महत्व सांगितलं किंवा जेव्हा प्रत्येक तीर्थक्षेत्रात गंगादी म्हणजे नद्या आहेत की नाही या रूपाने भगवंत परमात्मा किंवा मंदिरामध्ये जसं बघितलं आपण तर मूर्ती रूपाने साक्षात भगवंत परमात्मा हे आहेत आहे की नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात की द हे जे आहे तर संत संग तीर्थी भाव मुळे आहे की नाही मिळाल्या संत संगी समर्पिती जर हे सर्व आहे तीर्थाचं फळ जर श्रद्धा नसल तर ते व्यर्थ जात आहे की नाही. म्हणजे तीर्थ क्षमा फलद्रूप होतात. तर ज्या वेळेस आपल्याला काय होतं की एखादा ज्यावेळेस श्रद्धा असेल त्यावेळेस ते काय की तीर्थ आपल्याला फल देतात आहे की नाही. परंतु संतांचं जे निरूपण इथं केलंय संत तुकारामांनी ते सांगतात की मिळाल्या संत संगी आणि मिळाल्या संत संगे समर्पिता भले अंग म्हणजे जर तन मन धन आणि शरीराने जर संत महात्म्याला आपण जर शरण गेलं तर कुठल्याही प्रकारचा म्हणजे गुण दोष न बघता संत महात्मे आपल्याला काय करतात की आपलंस करतात. एवढं म्हणजे काय सांगितले की महत्व या तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलेले आहे. धावता आढावा तर सांगण्यात तात्पर्य असे की तुकोबारायांनी याच्यात विशेषतः भर दिला असेल तर जास्तीत जास्त भर असं दिला आहे की भगवंताच्या म्हणजे संत महात्म्यावर जास्त भर दिला आहे. का संत ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस आपलं काय होतं की संपूर्ण म्हणजे काम झालं भगवत प्राप्तीचं काम झालं समजायचं किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा इव्हन चुकवायचा असेल आपल्या जन्माचा फेरा तर संत संगती ही खूप मोठी आपली म्हणजे पर्वणी आहे की नाही. तर म्हणून सांगतो की संतांचं काय महत्व आहे तो याच्यात ठासून सांगितलं आहे की नाही. तर सुरुवातीला सांगता काय सांगू संतांचे उपकार आणि मज निरंतर जागृती म्हणजे संत महात्मे आपल्याला पटीने सांगतात जे फळ म्हणजे तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आहे की नाही श्रद्धेशिवाय भेटत नाही. तर संत महात्मे आपल्याला सहज म्हणजे कृपादृष्टी पडली संत महात्म्याची तर कुठला भाव असो अथवा नसो तर ते आपलं करतात आणि भगवंताची प्राप्ती करून देण्यामध्ये आपल्या काय करते म्हणजे मार्ग आपला सोपा करतात. का सांगित मिळाली असं संगी आणि समर्पिता भली अंगी. तर ज्यावेळेस आपण भगवंताला संत महात्म्याला शरण जातो त्यावेळेस संत महात्मे आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने आता अशा प्रकारे म्हणता येईल की देव भेटण्याचं कारण जर असेल एकमेव असे असणारे संत महात्मे आहेत. का तर देव प्राप्तीचं कारण का याच्यातून जसं सांगायचं तात्पर्य मुद्दा आहे की सकल दुःखाची प्राप्ती ही म्हणता येईल मला आणि परमानंद सकल दुःखाची म्हणजे जी काय आहे निवृत्ती परमानंदाची प्राप्ती आहे की नाही. परमानंदाची प्राप्ती जी आहे आणि सकल निवृत्ती हे सुद्धा साध्य करून देणार असेल तर केवळ केवळ आणि केवळ संत जे आहेत मग जोड दिला आहे की नाही तीर्थी भा मिळाल्या संत संगी आणि समर्पिता भयंग जर संत महात्म्याला आपण जर शरण गेलं तर जे काही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ते भोगतात ते सुख तुम्हा आम्हाला प्राप्त करून ताकद असेल तर तुकाराम महाराज म्हणतात या संत महात्म्यामध्ये आपल्याला आहे की नाही. म्हणून सांगतात की काय सांगू तुकाराम असतं म्हणजे जीवनमुक्ती विलक्षण सुख म्हणजे काय जे भगवत प्राप्ती आहे की नाही किंवा जे अज्ञान निवृत्त करण्याचं जे काही साधन जे असतात तर संत महात्मा आहे. तर सांगितलं ईश्वर नाम उच्चार हरिनाम आणि भगवत प्राप्ती. परंतु ते सुख पाहिजे असेल आणखी अविड सुख पाहिजे असेल तर आपल्या संताला शरण गेल्याशिवाय तो मार्ग आपल्याला सापडणारा अशा प्रकारे नाही आहे की नाही. म्हणून सांगतात की तुकोबराय पदोपदी काय सांगू मी संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. हा देहाला आल्यानंतर आपल्याला सर्व संत महात्मे हे भगवंताची भक्ती करा हाच सगळ्यांना उपदेश तुम्हाला आम्हाला देत आहेत है की नाही. तर आपल्यावर विशेष कृपा ह्या संत महात्म्याची आहे. तर असा असणारा संत तुकोबरायांचा अभंग संत म्हणजे तुकाराम महाराज पुन्हा सांगतात की संत संगी है की नाही. म्हणून माऊली म्हणतात की संताची संगती तुकारामाचा संताची संगती आणि मनोमार्गती आकळावा श्रीपदी निपंथी. तर भगवत प्राप्ती साधन जर असल ते एक मेव असं असणार संत समागम आणि ईश्वर नाम उच्चारण
हेच आहे. आता संत भेटण्याचं साधन काय? आता खऱ्या अर्थाने असं बघितलं तर आधी आपल्याला आपली स्वतःची खरं तर आत्मकृपा पाहिजे, आहे की नाही? ते आपल्याला तळमळ पाहिजे संत भेटण्याची, आहे की नाही? आणि त्यासाठी उपाय काय आहे ते ईश्वर नामाचा सांगितला. नामस्मरण झालं तर भगवत भक्ती नक्की होणार आणि संत महात्म्या अगोदर भेटणार, आहे की नाही? तर म्हणून संत काय सांगू संत उपकार आपल्या निरंतर ते काय करतात की जाग अशा प्रकारे करत आहेत, आहे की नाही? जो देऊन तुकारामाने सांगितला असो. देवप्राप्ती साधन पुन्हा अशा प्रकारे सांगितले आहे की आता सांगितलं की अज्ञानाचं जे आवरण आहे की नाही? याच्यामध्ये सांगता अज्ञानाचं जे आवरण आहे ते कोण दूर करतं तर फक्त संत महात्मे. आपण सुद्धा ह्या भवसागरा म्हणजे भगवंताने आपल्याला काय केलं की इथं दिले. तर आपण आलोत कुठून? तर आम्ही वैकुंठवासी आलो या चिकार तुकाराम आपण सगळे जे आलो तर वैकुंठातून इथं आलो आहोत. परंतु जीव हा घसरलेला आहे की नाही? कशामुळं? अज्ञात आवरणामुळं. त्याच्या स्वत्वाला माहित नाही की आत्मारागे भगवंत सुद्धा म्हणतात की मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनाहा. तर आपण भगवंताचे अंश सुद्धा आपण विसरलो तर त्या विसरणाची किंवा जीवाला देवत्व प्राप्त करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर केवळ एकमेव असे असणारे भगवंत परमात्मा म्हणजे संत महात्मा, आहे की नाही? का? तर तुझं आहे तुझं पसी परी जागा चुकलास आपण सर्व चुकलो, आहे की नाही? आपण आलो वैकुंठातून, आहे की देवाच्या धामातून आपण आलो, वैकुंठ धामातून आपण आलो आहोत. आल्यानंतर इथं काय करायचं, आहे की नाही? आणि जायचं कुठं? हा जर आपण विचार केला, आहे की नाही? हा जर विचार केला तर आपल्याला ही जाणीव कोण करून देणारे आहेत तर केवळ संत, आहे की नाही? म्हणून सांगते की देवा म्हणजे पूजा करता आपण असतो तर माऊलीची उभी आहे की देव सारावा संत पूजा आहे. संताचा अगोदर आपण काय करावं आहे की पूजन केलं पाहिजे. तरच आपण काय करू शकतो की भगवत प्राप्तीचं खऱ्या अर्थाने काय सांगायला मिळायचं की ज्या वर्षी अज्ञान तुकाराम सांगतात की संत भेटले तर भगवंत रोकडा भेटतो. काय सांगितलं तुका म्हणे पापा गेले म्हणजे तुका सांगत की दिवा देव तुकाराम तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा भेटत असेल किंवा ह्या जीवाचं कल्याण कसं असेल तर संत प्राप्तीचं संत समागम जे आहे की नाही साधू संघ जे आहे तर ते आपल्याला ह्या जीवनमुक्तीचं जे काही खऱ्या अर्थाने सुख आहे किंवा जे आपण वैकुंठवासी आलो काय कशासाठी आपण इथं आलो तर भगवत धामातून आलो. भगवत धामामध्ये परत जायचे पण इथे राहून काय करायचं तर आपल्याला भक्ती करायची. म्हणून सांगतात संत महात्म्यांनी आपल्याला तेच सांगितलं जोरी तिथून सांगतात की संत समागमा धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. म्हणजे जर स्वतःच हित आपल्याला करायचं असेल बाबांनो तर तुम्हा मला सर्वांनी, है की नाही? तर भगवत प्राप्ती साधन जे आहे ते संत महात्मे आपला मार्ग दाखवतात. म्हणून या संताला, है की नाही, विशेषत्व तुकारामाने ठासून सांगितलेलं आहे की संत भेटले की आपलं अज्ञान दूर करतात. म्हणून जशाप्रमाणे जसं एखादं शेवाळा येतं आणि खाली मात्र काय असतं की आयतच पाणी असतं, है की नाही, स्वच्छ पाणी. पण ते शेवाळा दूर करण्याचं काम हे संत महात्मे करतात किंवा अज्ञान दूर करण्याचं पाप किंवा सकल दुःखाची निवृत्ती किंवा परमानंदाची प्राप्ती व्हायची असेल तर तुम्हा आम्हाला संत महात्म्यांनी एक सांगितले आहे की तुकारामाला स्वतः सांगता या अभंगाद्वारे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळाल्या संत संगी, आहे की नाही? आणि समर्पिता हृदयांगी त्या संतांना जर आपलं सर्वस्व आपण वाहून दिलं संत भेटले की आपलं काम होतं की अज्ञान दूर होतं आणि भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे की नाही सोपा जो आहे की तुकारामाला सुद्धा म्हणतात सोपे आहे सोपी आहे परंतु शहाणा ध्वनी घेत येतो हरिनाम घेतो मान्य परंतु तो सुद्धा शहाणाकडून भगवंताकडून गेल्यानंतर ऍथोरेट केल्यानंतर आहे की नाही तर शिक्का मारल्यानंतर आपण काय करतो की त्या याला कृपा पात्र ठरतो, आहे की नाही? कुठं? भगवंताच्या अधिकाराला, आहे की नाही? ते असं होऊ शकत नाही की मनानेच केलं कारण की तुका माऊलीचा मनोमार्ग गेला तो इथे मुकला हरिपाठीच त्याला तोच धन्य. म्हणजे फुकटच अशा प्रकारे आपण स्वतःच्या मनाने जे केलं तर भगवत प्राप्ती स्वप्नातही होऊ शकत नाही. त्यामुळं सर्व संत सगळे जे संत आहेत किंवा जे आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं की संग केला आपण की आपल्याला काय होतं की भगवंत ज्याप्रमाणे शेवाळ बाजूला केले की आणि ऐकचं आहे म्हणजेच आत्मानंदाचं भान किंवा सकल दुःखाची अशी असणारी जी प्राप्ती आहे की आणि सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही संत महात्म्याद्वारे होऊ शकते. आपल्या मनाने आपण करू शकत नाही. म्हणून ठासून इथं तुकारामाला पुन्हा तेच ते सांगतात की मिळाली असं संगीत समर्पित पण त्याला कसं आहे शरण तर सर्व तन मन धन शरण संताला गेलं तर आपले मात्र नौका पार झाली म्हणायचं आहे की नाही. म्हणून या कलियुगामध्ये एक असतंय भगवंतानी
ज्यावेळेस हे केलं तर एक व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत अशा प्रकारे दोन सांगितले की नाही. तर आपल्या संत संगीत लाभ झाला आणि तात्पर्य सांगतात की व्यक्ती भागवत आणि ग्रंथ भागवत, म्हणजे ग्रंथ भागवत म्हणजे जे काही भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, जो याचा आश्रय घेतो त्याहीद्वारे, पण त्याला वाचता येत नाही, काही करता येत नाही, श्लोक आपल्याला हे करता येत आहे की नाही. तर आपण काय करावं की व्यक्ती भागवत चलते बोलते, जसं तुकोबा राय चालतं बोलतं विद्यापीठ, चालतं बोलतं विद्यापीठ, संत महात्मे चालतं बोलते की सहज आपली प्राप्ती काय की त्यांच्यापाशी गेलं की सांगतात की सदा संतापाची जावे त्यांचे जवळी बैसावे, तेन उपदेश देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, आहे की नाही. तेची उपदेश होती तेही कष्ट नष्ट होती. तुकाराम महाराज शिवाय सांगतात की बाबा काय करावं की सदैव आपण साधूचा संग करावा, सदा संतापाशी जावं, त्यांना आपलं स्वहित विचारावं, आहे की नाही. जशाप्रमाणे संत सावता महाराजांना त्यांच्याच मुलीनं नांगिताबाईनं ज्यावेळेस सांगितलं की बघा म्हणून संत काही असं पण भेटत नाही, संत पण काय असं भेटू शकत नाही, आहे की नाही. तर त्यावेळेस तात्पर्य सांगितलं दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. तर ज्या वेळेस संत सावता महाराजांची खूप अशा प्रकारे कुटाळ लोक होते, यांची वारी चालाई, सगळ्या गोष्टी व्हायच्या, परंतु मनामध्ये मात्र दया क्षमा शांती नव्हती. आणि त्या कधीच देवाची वस्ती असू शकत नाही, की नाही. का तर हे ओंकार स्वामी आपल्याला माहित असेल की अध्यायामधला जो आहे अध्याय 8वा अध्याय, खूप अशा प्रकारचे आनंद म्हणजे गोड असा अध्याय आहे. त्यामध्ये संत सावता महाराज म्हणजे ते मुले म्हणजे जे काही ओंकार स्वामी होते, कामाजी माळी होता, सावता महाराजाची हेळना केली, तिरस्कार केला आणि वारीला निघाले होते, आहे की नाही. आणि वारीला गेल्यानंतर मात्र काय झालं की चालले वारीला, गळ्यात माळी, कपाळाला गंध वगैरे जे आहेत, परंतु मनामध्ये दया नाही. आणि दया नसते तर भगवंत कसे भेटतील. परंतु संत कर्म याच्या आवरून का सांगतात की तीर्थीदोंडा पाणी देव रोकडास जणी मिळाली संत संगीत समर्पिता बल्यांगी. मग असं जर सांगितलं की संतांच्या संगती मिळाल्यानंतर भगवत प्राप्ती निश्चित होते, हे ठीक आहे. परंतु हे असे असणार आहे की नुसते ऐसे कैसे झाले साधू, आहे की नुसते अंगाला राख लावून जर गळ्यात माळी घातल्यामुळे साधू होऊ शकत नाही. तर हे वारीला गेले, तुकाराम महाराजांच्या आपलं संत सावता महाराजांच्या मुलीला मारलं, तिने जी वानगी दिली ती फेकून दिली. म्हणजे असे संत भेटत नाही, असे देव सुद्धा भेटत नाही. देवाचं सांगितलं संत भेटण्याचं कारण काय की जिथे संत, जिथे म्हणजे दया क्षमा शांती, तिथे देवाची वस्ती. म्हणजे संतांचं महत्व असे तिथं दया असते, करुणा असते, परोपकाराची भावना असते, आहे की नाही. आणि तिला मारलं. आणि नामदेव महाराजाकडे गेले की सांगितलं देवा, नामदेव महाराजांना सांगितलं आम्हाला भेट करून द्या भगवंताची. परंतु विचार करा की देव सुद्धा कशा प्रकारे कुटळासून राहिल्यानंतर दूर होतो आणि संतांच्या समागमात राहिल्यानंतर कशा प्रकारे सहज प्राप्ती होती, इथं मूर्तिमंत उदाहरण, आहे की नाही. तर नामदेव महाराज सांगितलं देवा तुम्ही काय करा, सावता महाराज आम्हाला काही भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाही, दर्शन तुम्ही पंढरपूरला आहोत म्हणले, आम्हाला काय करा की दर्शन द्या. तिथे त्या पडलेले अंगिताबाईचे सगळे वांगे दिसत होते, आश्चर्य वाटलं. परंतु नामदेव महाराज दर्शन द्यायला गेले तर देव गायब झाले. का? कुसंगती, आहे की नाही. कुसंगतीमुळं तेव्हा कळलं नामदेव महाराजांना की संताचा अपराध केल्यानंतर सुद्धा देव दुरातो आणि संताची भक्ती केल्यानंतर काय होतं की सावता महाराजची हेळना केली. असे जे संत सावता महाराज ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला जागा दिली आणि तिथे काय झालं की त्यांनी अपराध केला, त्यामुळे संत भगवंत दुरावली, आहे की नाही. मग नामदेव महाराज तळमळ झाली आणि बघितल्याबरोबर त्यांना पुन्हा देव निघून गेले, तळमळ झाली. आणि गेल्यानंतर मात्र देवाने पुन्हा परत भेट दिली. त्या नामदेव महाराज सांगतात तरी असं आहे की त्या नांगिताबाईला सगळं त्रास दिला आणि तिने विचारले बाबा की माझं आत्मकल्याण कसं आहे की नाही, मला भगवत प्राप्ती कशी होईल हा सांगायचा मुद्दा आहे यातून. तर त्या पोरीनं विचारलं महाराजांना. तर त्यावेळेस सांगितलं बाबा की आषाढी कार्तिकी विचू नका, मग सांगत शिकू, पण 2 वाऱ्या करा म्हणले संत होता महाराज, दुसऱ्या वाऱ्या केल्या नाही. जे साधू संत होते जे यायचे त्यांच्या घरामध्ये, त्यांची अत्यंत आदरांनी सेवा केली, आहे की नाही. सेवा केली कुठल्याही प्रकारे. आणि सांगितलं हेच कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी आणि अवघा झाला माझा हरी. अरे जडी स्त्री काही विषया म्हणजे भगवंत भरलेला आहे. हे व्यापक स्वरूप एका संतांनी म्हणजे संत महात्म्यांनी त्यांच्या नांगिताबाईला नव्हे, निमित्त नांगिताबाई असतील, पण तुम्हा आम्हाला हे सर्व सांगितलं आहे बाबा. व्यापक स्वरूप आहे आणि ते कशाने भेटतं, संत समागमाने भेटतं, आहे की नाही. म्हणून संत समागमाने धरावी आवडी तर नांगिताबाईला तो कांदा उपटिला आणि साक्षात तिथंच दर्शन दिले आहे की नाही, चतुर्भुज रूपामध्ये. तर एवढी उत्सुकता त्या बाल्यावस्थेमध्ये तिनं संतांना म्हणजे आपल्या पित्याला असे असणारे सावता महाराज त्यांनी परमार्थ अशा प्रकारे केला की भगवंताला अद्वैत स्थिती त्यांनी प्राप्त केली.
असे आपले पिता संत सावता महाराज संतांना विचारलं आणि त्यामार्फत तुम्हाला आम्हाला सांगत आहे की नाही. आणि कुटळाची संगती कशी विचार करा म्हणून सांगतात की साधू संत कसं आहे की लव मात्र साधुसंग, लव मात्र साधुसंग. थोडा जरी आपल्या जीवनामध्ये सत्संगीचा लाभ झाला तर आपल्याला भगवंत दूर नाही. तो कसा सांगतात की जसं रांगेताबाईला रोकडा देव भेटला. रोकडाचा अर्थ तात्पर्य असा माझ्या मतीला काय माहितीये, निरूपण मला कशी सांगता येत नाही. आपण सर्व थोर बसले आहात तरी काही असेल चुकतं क्षमा करावी. तर रोकडाचा अर्थ असा म्हणजे ती प्रत्यक्ष देव, म्हणजे कुठं जायची आवश्यकता पडली का नाही. तर कानाउक्तीला आणि नांगिताबाईला तिथं भगवंतानी चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणून संत ऐक नाही, संत आणि तुकोबराय सुद्धा असंही सांगतात. तर आम्हाला काय पूर्ण आहे तर साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असं असणार. संत महात्मेचं घरी आले तर आम्हाला ही काय आमची पर्वणी. म्हणून वैष्णवनिष्ठा ज्या आहेत ना त्या आपल्याला खूप सांगितलं. का वैष्णवनिष्ठा 3 प्रकारे सांगितल्या. काय, एक तर आपल्याला पहिलं फर्स्ट संत संगती एक तर पाहिजे की संतांचा समागम. वैष्णवनिष्ठा, त्याला वैष्णव प्रत्येकाला आपण स्वतःला म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाने वैष्णवनिष्ठा राखली पाहिजे. संतांचा आतिथ्य सत्कार आदर केला पाहिजे. नंबर 2 जी तुळशी महाराणी आहे, गळ्यामध्ये तुळशी ऐक नाही अवश्य आपण धारण केली पाहिजे. ही एक वैष्णव निष्ठा साधू शिवा. आणि ती काय की भगवंताला अगदी प्रिय आहे की नाही साधू संघानी वैष्णव निष्ठा आणि हरिनाम संकीर्तन. जो कोणी ह्या 3 निष्ठा श्रम करतात ती संत असतात आणि त्यांच्या मार्फतच आपण भगवत प्राप्ती करू शकतो. अन्यथा करू शकत नाही. नुसतं दंबे करू भक्तीन सोंगदाव जना अंतरीचा भावना वेगळ्याची आशा असणारे, समाजाची दिशाभूल करणारे, स्वतःची खडगी भरणारे ऐक नाही स्वतःचा मोठेपणा करणारे याला संत म्हणत नाहीत. तर जे परपिढीने जे दुःखित होतात आणि पर उपकाराने संतुष्ट होतात अशांना संत म्हणलेलं आहे. तर बघू शकतो तुकाराम महाराज म्हणतात तर यांच्याजवळ भगवत प्राप्ती, यांच्याजवळ सहज जर गेला आपण शरण जर त्यांना गेलं आहे की नाही. याच्यामध्ये श्लोक सुद्धा आता बसेल की नाही सांगता येत नाही, परंतु भगवंत सुद्धा म्हणतात ना सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम ब्रज. भगवंत काय सांगतात याच्यामध्ये सांगते सर्व धर्म आणि मला शरण या. अशाप्रमाणे संतांना आपण जर शरण केलं. आता खरं सांगायचं म्हणजे संतांचं काय वर्णन करावं की जिथं देवाधिक थकले, जिथं भगवान सांगतात की माझ्या वाणीनं मी संता सुद्धा वर्णन करू शकत नाही. शेषाच्या सुद्धा 2 जेव्हा झाल्या पृथ्वी कमी पडेल आहे की नाही. कारण की प्राणाही पेक्षा जर काही प्रिय असतील तर भगवंतांना संत आहेत. आणि भगवंत पुन्हा सांगतात संत ते देव देवते संत निमित्त मात्र त्या प्रतिभा. त्या संत रूपाने अवतरित घेऊन अवतार घेऊन संदर्भामध्ये तुम्हा आम्हाला जड जीवाला तारण हरी म्हणजे भगवंत नाम ते सांगितलं. सगळ्या तारण जे आहे तर एक वैष्णविष्ठा म्हणून संत आणि भगवन नाम ऐक नाही तुळशी महाराणी कंठी मिळवा तुळशी बघा. तर हे महत्व विशेष आहे. तर सांगतात की आम्हाला पर्वणी काय असेल तर साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. तुकोबर आहे पदोपदी ठासून याच्या सांगत आहेत ऐक नाही. तुका म्हणजे पापी गिरी म्हणजे तीर्थी धोंडा पाणी देव रोकड असत नाही. तर का संतापाशी गेल्यानंतर आपल्याला काय होतं की मिळाल्या संत संघ तर आपल्या प्रत्यक्ष भगवंत भेटतो. म्हणून बाबांनो तो आम्हाला सर्वांना एकच याचना या अभंगाद्वारे तुकोबाराय करतात. काय की देहाची सार्थकता करायची असेल ना तर भगवंताचे जे प्राप्ती करायची असेल ना तर अज्ञान दूर करायचं असेल ना या संसाराचं किंवा पुनरपी जन्म पुनरपी मरण जठरी जन्म ही जे काही आपली असणारी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून येतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल कारण की वारी कोणती चुकायची आहे तर ही जन्म मरणाची वारी चुकायची असेल ना तर बाबांनो काय करा संत संगती धरा आहे की नाही. संत संगती जर आपण केली तर भगवत प्राप्ती होते. हे सर्व संतांची एक वाक्यता आहे. कधी ऐकले का आपण की भिन्नपणा नाही आहे की नाही. कारण की देव म्हणतो आहे की नाही देव वसी चित्ती त्याची धरावी संगती. तुकाराम मला म्हणतात की देव वसी ज्याच्या देव चित्तात आहे, ज्याच्या देव चित्तात आहे. आता आपल्या चित्तात काय विचार करा आणि त्या संताला त्याच शरण गेल्यानंतर कोणी संत होऊ शकत नाही. गंधरावला संत नाहीये, गावात संत नाहीये आहे की नाही. जे वैष्णव आपण आभूषण धारण करतो तर याला संत म्हणता येत नाही. परंतु संत असून त्याने आभूषण धारण केले तर विशेषत्व आहे की नाही.
म्हणून आहे की नाही, देव वसे चित्ती, दे चित्तामध्ये सदैव ज्याच्या भगवंताचं म्हणजे चित्तामध्ये त्रिकाल अवस्थेमध्ये सुषुप्ती, जागृती, स्वप्न त्याच्या नामचिंतन आहे. अशा संतांना शरण गेलं तर आपलं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हे पदोपदी ह्या अभंगातून आपल्याला जाणवतं. मुद्दाम टासून सांगितलं आहे की नाही, की तुकारामा मिळाली असं सांगितलं पुन्हा ते समर्पित. कसं पाहिजे आपण शरण कसं जायचं की आणि सर्व अहंकार त्यागून सर्व हे करून, काही माऊली सुद्धा म्हणतात जर अहंकार राहिला अहम ममतीच्या लवड सोडी माते बुडता ती बापुडी, तर भगवंताचा अहंकार आला तर संतालाही नाही आणि भगवंतालाही नाही. भगवंत दूर सोडून द्यावं आहे की नाही. अरे भगवंत काही बाजारचा भाजीपाला भेटणं त्यावेळेस कसं लागतं माहितीये का, जसं कोणीतरी मान्यता द्यावी लागते. एखादी फाईल जर आपण टाका अधिकार दिली तर त्याच्या साईन लागते आहे की नाही. तशाप्रमाणे अशा प्रकारे देवरूपी आपलं सगळं शरीर जे आहे याच्यावर शिकवायचं असेल किंवा आपलं यथार्थ कल्याण करायचं असेल तर त्याला कोणाचा पाहिजे का, संताचा आहे की नाही. का तर मज निरंतर जागविती परपती सांगतात की आपल्याला काय करतात ते झोपीतून जागवत नाही, तर जागवतात झोपीतून नाही. तर अशा असणाऱ्या अज्ञान रूपी अंधकारात किंवा अशा अज्ञानात जो आपण पडलो त्याच्यातून आपलं जागा करतात नाही. सगळे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चुकतील 84 बेथा. तर जागे कशामुळे करतात, तर अरे बाबा तू 84 लक्ष फिरून इथं आलास आहे की नाही, आणि तुझं साधू संग जर केलास तर ही ताकद कोणामध्ये आहे, तर भगवंताच्या ह्या संत महात्म्यांच्या किंवा भक्ताच्या ठिकाणी ती ताकद आहे की आपल्याला जाग करतात निरंतर. पुन्हा असं नाहीये निरंतर आहे की नाही. आणि निरंतर म्हणजे एक क्षण ही त्याच्या विसंमान आहे का. अभंगत असे की जे भंग नाही ते अभंग आहे की नाही, जे भक्त नाहीत ते भक्त. म्हणजे आपलं तर काय आहे की नाही, आपलं तर सगळं नुसतं असं आहे, दे तोची देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाषांडाची. तर तुकाराम अशा सांगित नाही तर आहे की नाही, दगड तयार दगड बरे देवा असंही सांगितलंय. पण हे संत महात्मे कुठल्या प्रकारचं आपल्यामध्ये गुण दोष हे न बघता आपल्याला मात्र काय करते की सदैव भगवंतापाशी देऊन घालण्याचं काम सांगायचं असं आहे की सदा संतापाशी जावे, तर त्यापाशी आपण जावं, तन शरण जावं, आपलं हित विचारावं की महाराज बाबा आमचं हित कशामध्ये आहे, आमचं कल्याण कशामध्ये आहे. तर आपण बघितलं की असं आपण हे बघतो की ज्यावेळेस परीक्षित म्हणजे जे काही परीक्षित महाराज होते की नाही, 7व्या दिवशी तक्ष घेऊन दर्शनाला होता, तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी ही संतान महात्म्याला विचारले आणि 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं अशा प्रकारे शुकाचार्य कोण त्यांनी श्रीमद भागवत श्रवण केलं. आणि हा आपलं हित काय ते काही तुकोबाराय सांगत आहे ते की संत महात्मा ग्रंथ संत काय करतात आपल्याला स्वतः तुकाराम महाराज म्हणतात हित ते करावे देवा चिंतन पाहित देवाचं. पण हित आपल्याला कोण सांगणार आहे, याच्या मागे तात्पर्य असं की हे सांगितलंय देवा चिंतन करा, तर कोण सांगतंय, संत महात्मे. पण संताला विचारावं बाबा की कशा प्रकारे आम्ही करू आहे की नाही. तर मग संतापाशी सगळं जावं, ते उपदेश जर बोलले नाही तर तेच उपदेश समजावा आहे की नाही. का तर त्यामध्ये सुद्धा आपलं हित आहे असं इथं सांगितलं आहे नाही. मग कारण काम तर पण किंवा जर मनुष्य तन मनाने धनाने गेला तर हे मात्र लावून बरं का, असं नाही. असं सहज आपल्याला प्राप्ती भगवंताची होऊ शकत नाही. परंतु सांगतात की संत आणि देवामध्ये फरक हा आहे. सांगितले अगोदर संत आराधना केल्यावरच ते प्राप्त होतात, जी आराधना केली त्याच फळ आपल्याला देऊ शकतात देतात. पण संत महात्म्या आपल्या सहज जरी केलं तर कुठलाही गुण दोष रहित म्हणून देव आपल्याला आपलं काय करतो की मारेल. कारण की मागचा इतिहास आपण बघितला की संत म्हणजे भगवंतानी अधर्म झाला त्यावेळेस अवतार घेतला आणि त्या प्रत्येक अवतारामध्ये दुर्जनाला म्हणजे भक्ताला की पायापाशी दुर्जन समय असं केलं आहे. परंतु संत महात्म्यांनी काय केलं तर आपल्या जीवन मुक्तीचं आता किती बरोबर मी सांगतोय मला माहित नाही, पण त्या अनुषंगाने असं आहे की विलक्षण सुख जे येतात तरी पुन्हा तेच ते आपल्या जाणीव करून देतात की दुष्टाचा दुष्टपणा संत नष्ट करतात, भगवंत मात्र दुष्टालाच मारून टाकतो. मग संत काय करतात की आपलं जे काय आपल्यासारखेच करतात आहे की नाही. संत महात्मे हे आपल्यासारखंच करतात, पुन्हा इतकींची ती शंका नाही. पुन्हा काय सांगितले भगवद्गीते भगवंत सांगतात आपी शूद्राचार भगवंतात. म्हणजे किती पाप्यातला पापी असो कसा असो त्याचे गुण दोष बघत नाहीत आपी शूद्राचार, तर ते
संत महात्मे आपल्यासारखंच करतात. म्हणजे देव आणि भक्ताचा हा फरक आहे. पण बघा आता देवाची प्राप्ती करायची असेल तर किती कठीण अशा प्रकारचे मार्ग आहेत. तर कलियुगामध्ये जसं हरिनाम सांगितलेलं आहे त्यांनी प्राप्त होतं, परंतु जागोदर संत भेटले तर ती कृपा आपल्यावर होईल. म्हणजे गुरु भेटले का नाही, तुकारामाचा गुरु विणे ज्ञान तया कैसे कीर्तन घडील नामी, आहे की नाही. आणि पुन्हा म्हणतात की याची देगी देवाची भजन ह्या देहामध्ये सांगतात की गुरुशिवाय आपल्याला गती नाही. म्हणजे संत महात्म्याशिवाय, संत हे गुरुच आहे की नाही, आणि गुरुशिवाय आपल्याला मात्र कुठलाही मार्ग नाही. हे तुकोबार सांग ठासून नाही मिळाली असं संगे. मग काय केलं की तुकाराम म्हणता आता निश्चिंतीने पावलं विसाव. म्हणजे संत समाज भेटले, मी हे सांगतो की भगवंताची संत भेटले म्हणजे विसावा आपल्याला वाटतो की संपूर्ण आपल्या डोक्याचं वजन सगळं जायचं होतं. आपल्याला जसं एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली बसलं की सावली खाली ऊन लागलं बसावं, त्याप्रमाणे संत आपल्या सावलीसारखे येत आहे की नाही, आपल्या आई वडिलासारखे येतं की ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारे एखादं लेकरू जर भरून आलं तर ज्याप्रमाणे बघत नाही, एखादं लेकरू समजा नाहीत मध्ये पडलं जरा तर ते बघत नाहीत. संत महात्मे आई बघते का, त्याचं कसं असो त्याला स्वच्छ करते, हे करते, आहे की नाही, आणि त्याला पूर्णतः स्वच्छ करून घेते. तशाप्रमाणे साधू संत हे आपल्याला किती पापी आहे, कसा आहे याचा विचार न करता आपल्याला आपल्यावर दया करतात. म्हणून दया क्षमा शांती ती देवाची वस्ती. त्याच्यापेक्षा दया असते, शांती असते, क्षमा करण्याची पात्रता असते. तर असे हे काय की संत महात्मे इथं असतं. म्हणजे आईसारखं संपूर्ण प्रकारे आपल्याला आपलं सगळे गुण दोष न बघता पदरात घेतात. त्याप्रमाणे यांना माऊली ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणलं, त्याचं कारण आहे तर संत महात्मे कुठल्या प्रकारचा गुण दोष बघत नाहीत, म्हणून त्यांना संत आहे की नाही, तिथं कुठल्या प्रकारचे म्हणजे म्हणजे वाईट म्हणजे दृष्टी त्यांच्या ठिकाणी नसते, ते आपलंसं करतात. म्हणून यांना संत म्हणजे अशा प्रकारे म्हणलेलं आहे. आणि काय होईल, पण आपल्या संगती करावं लागेल, साधूचं ऐकावं लागेल, जावं लागेल, आहे की नाही. पण नरदेहाचा आल्या सार्थक तेच आहे की सदा संतापाशी गेल्यानंतर आपल्याला हे कळणार आहे. अन्यथा असं कळेल का बरं, नाही कळणार आहे की नाही. त्यामुळे आपल्याला आधी तर खऱ्या अर्थाने आपली आत्मिक कृपाच असावी लागते. असो तर तुकाराम महाराजांनी या स्वरूपामध्ये म्हणलं की मिळाली असं संगी समर्पिता भरियांगा. आपण जर तन्मनधनाने ना साधूला शरण गेलं तर आपल्याला नक्कीच भगवत प्राप्ती ही होऊ शकते, आहे की नाही. आता संत संगतीचे काय फळ येतं असं एके दिवशी सांगतात की नारद मुनी होते, आहे की नाही. नारद मुनीचा आता साक्षात ब्रह्मांडामध्ये आणि भगवंताचे अत्यंत जे असे असणारे प्रिय भक्त, आहे की नाही, ज्याच्या त्रिलोकामध्ये असे संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात नामाचा, आहे की नाही. हेच संत महात्मे आपल्याला तुकोबरायच्या दृष्टीतून किंवा नामदेव महाराजांच्या सर्व संत महात्म्यांच्या याच्यातून आपल्याला सांगतात की आम्ही वैकुंठाशी आलो याचे कारण साच भावी वर्ताव आहे. म्हणजे जे काही ऋषी मुनी जे वरती जे सांगतात हे कशा प्रकारे भगवत प्राप्ती करावी हे आलेले आहेत, कुठं यायचे कुठं जायचे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर नारद मुनी हे संत महात्मे आहेत, त्यांनी आपल्याला एके दिवशी नारद मुनी काय केलं, नारद मुनी गेले भगवंताकडे वैकुंठात, त्यांचं गमन चालू असतं, आहे की नाही, ब्रह्मांडामध्ये फिरत असतात नारद मुनी. तर फिरत असताना एके दिवशी नारद मुनीनं श्रीहरी भगवंताला म्हणजे विष्णू भगवंताला विचारलं, बाबा या संत संगतीचा लाभ काय आहे, ऐक नाही, संत संगतीचा लाभ मला सांगा म्हणजे कृपया. ठीक आहे म्हणले, आता नारदा तू विचारतोस तुला सांगतो म्हणले. काय लाभ आहे म्हणले, हा म्हणजे वर्ण सुद्धा करता येत नाही म्हणले संत संगतीचं. काय सांगू संत म्हणजे इथं माझ्याकडे हे नाही, पण तरी तू विचारतोस सांगतो म्हणले. आता तर काय कर म्हणले, आता जाय म्हणले जंगलामध्ये, त्या जंगलामध्ये एक किडा आहे रे, त्या किड्याला जाऊन विचार म्हणले बाबा संत संग. ठीक आहे म्हणे. नारद मुनी संत होते, गेले. आधीचा मनात आला देवाने काय सांगितलं मला, म्हणजे काय नाही काय नाही काय विचारले, ते एका किड्याला जाऊन विचारा म्हणले, आहे की नाही. का तर सांगायचं तर याच्यामध्ये देव लोकडा कशा प्रकारे भेटतो, प्रत्येक देव कसा भेटतो, कशा प्रकारे हित संत महात्म्य करतात, त्यामागचा आशय असा आहे सांगण्याचा की ठोसून सांगितलं, आहे की पुन्हा तेच ते मिळाले असं संगी. संत भेटल्यावर काय होतं, नारद मुनी सुद्धा संत होते, तर याच्यामागचा भाव असा आहे. तर चालले गेले नारद मुनी आणि गेल्यानंतर त्या किड्याला विचारलं, बाबा सत्संगतीचं साधू त्या संगतीचं फळ काय आहे. विचारल्याबरोबर काय केलं की त्याचा त्यांनी त्याचा प्राण दिला, म्हणजे त्यांनी आपला देह ठेवून दिला. आणि भानगड ऐक नाही गेले बाबा, काय म्हणले देवाने सगळं कुठं ना कुठं किड्याकडे धाडलंय म्हणले.
असो भगवंताकडे गेली. भगवंता सांगितलं, देवा तुम्ही ज्याला सांगितलं तो किडा विचारल्याबरोबर गेला म्हणले. आता काय करावं? ठीक आहे म्हणले, जाय म्हणले. आता अजून सांगतो, गाय आहे म्हणले, त्या गाईला जाऊन विचार म्हणले. त्या संत संगतीचं किंवा सत्संगतीचं काय महत्व आहे ते, आहे की नाही? आता नारद मुनी गेले म्हणले, आता पुन्हा गायकडे धाडले म्हणले, असं चला गेले भगवंताचं ऐकून. गेल्यानंतर मात्र विचारलं की सत्संगतीचं फळ काय आहे, संत समाजाचं फळ काय, असं विचारशील गायी गेली, आहे की नाही? गाय सुद्धा मरण पावली. आता तर नारद मुनीला मनामध्ये बेचैन ठरलं, आहे की नाही? साधू स्वतः मी आहे, माझ्याकडून 2 अपराध झाले, आणि हे जर अपराध झाले तर काय माझं, आणि गायच्या हाताने गाय माझ्या, मी विचारपेक्षा गाय मेली, आहे की नाही? तिने प्राण सोडला तर माझ्याचं खूप पातळ झालं हे मनामध्ये, तळमळ घेऊन भगवंताकडे गेले. काय म्हणले, देवा तुम्ही मला दोन्हीकडे झाले, पण साक्षात गायला विचारलं, गाय सुद्धा गेली म्हणले, ती किडाही गेला, मला अपराध झाला माझ्या हाताने म्हणले. ठीक आहे म्हणले, तसं नाही रे म्हणले, अजून सांग तुला म्हणले. आता कोणाला विचारू म्हणले? नारद मुनी म्हणतात, जा म्हणे, राजाचा मुलगा, राजाच्या घरी आता मुलगा जन्माला आलेला आहे, आणि त्याला जाऊन तो विचार म्हणे, या संत संगीचं फळ काय आहे? काय म्हणले? देवा म्हणले, माझी फजिती करू नका. अहो ती गाय किडा होता म्हणून तरी कस तरी धकलं, आता तर राजा मला सुळा देईन म्हणले, आहे की नाही? राजा सुळा दिल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणतात, जाय. गेले हो. गेल्यानंतर मात्र इथं राजाच्या दरबारामध्ये गेले, सांगितलं आम्हाला तुमच्या पुत्राची भेट घ्यायची. आणि नारद मुनी त्या बालकाला विचारतात, बाळा सत्संगतीचं फळ काय आहे ते कृपा करून मला सांग म्हणले, आहे की नाही? विचारता क्षणी, आहे की नाही, त्या बाळ जे होतं ते असं सांगतात की कथा ही पद्मपुरातली कुठली तरी कथा आहे, तर तिथे बाळ चतुर्भुज स्वरूपामध्ये येऊन सांगत होतं की महाराज, हे नारद मुनी, हे साधू, तुमच्या कृपा आशीर्वादाचं फल म्हणून मी आज राजाच्या पोटी जन्माला आलो, या वैभवामध्ये एवढं राज्य सुख भोगत आहे. का तर पहिल्या जन्मामध्ये मी किडा होतो, तिथे तुम्ही मला भेटले, तिथून माझी त्या योनीतून मुक्तता झाली. दुसऱ्या योनीमध्ये गाय होतो, आणि सांगायचं विशेष अजून सांगतो की जे गाय आहे ना, तर माहित नाही मला, सर्वांना माहित आहे की नाही, किंवा मी सुद्धा ऐकले आहे, माझं संत महात्म्याकडून अशा वाणीतून ऐकले आहे की गाय जे आहे तर आपल्या 84 लक्ष योनीतला शेवटचा जन्म आहे, असं ऐकलेलं आहे बरं का. बाकी माहित नाही, परंतु 84 लक्ष योनीची शेवटची गाय आहे, आणि गायीचा जन्म झाल्यानंतर माणसाला मनुष्य देवत्व अशा प्रकारे प्राप्त होतं, असा उल्लेख म्हणजे आहे. तर त्या अनुषंगाने ते गायीची मुक्त झाली म्हणले, दुसऱ्या जन्मामध्ये मी गाय होतो, आणि तुमच्या दर्शनाने काय झालं की आज मी राजाच्या इथे जन्माला आलो, आणि अजून पुन्हा ह्या बालकाच्या याच्यामध्ये मला जे तुमचे दर्शन नंतर झालं, तर आज माझ्या मुक्तामध्ये चतुर्भुज रूपामध्ये होऊन तो काय की वैकुंठात गेला आहे. विचार करा, तुकाराम मला तेच सांगतात की, आहे की मिळाल्या संत संगतीचं काय सांगू सुख, आहे की नाही? मग त्या प्राण्याला किड्यातून मुक्त झाली, योनीमधून संत गायच्या याच्यातून त्यांची मुक्त झाली, राजाच्या जन्माला आला, तिथून त्याची मुक्त झाली, आणि वैकुंठ धामाला तो गेला आहे. तर म्हणून सांगतात की संत संगतीचं काय फळ आहे, तर चैतन्य महाप्रभू सुद्धा चैतन्य चैतन्य अमृतामध्ये सांगतात, बाबांनो, साधू संग आहे की नाही? साधू संघ का की लव मात्र म्हणजे संघ सर्व शास्त्र, की सर्व शास्त्र काय सांगतात की साधू संघ सर्व शास्त्र काय आहे की नाही? का म्हणतात की लव मात्र साधू संघ, लव मात्र साधू संघ, आणि सर्व सिद्धी होय त्याने. सर्व सिद्धी काय होते की सर्व सिद्धीची म्हणजे प्राप्ती होते. चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतामध्ये सांगत आहेत, आहे की नाही? तर का सांगायचं, तर साधूच्या दर्शनाने तशाप्रमाणे किड्यातून मुक्त झाली, किड्याच्या याच्यामधून, त्या योनीमधून, पुन्हा नंतर गायीच्या याच्यातून त्याची मुक्त झाली, साधूच्या म्हणजे ज्या राजात जन्मीचा म्हणजे उच्च कुळामध्ये अशा प्रकारे राजाच्या याच्यामध्ये जन्म झाला, तर साधू भेटले कोण? नारद मुनी, आहे की नाही? म्हणून लव मात्र किती संघ झाला? लव मात्र साधू संघ, ज्या प्राण्याला म्हणजे अशा प्रकारे सहज अशा प्रकारे म्हणजे साधू संघ झाला, तर त्याची काय झाली की सर्व सिद्धी होय. म्हणजे लव मात्र जरी साधू संघ किंचित जीवनामध्ये आपल्याला लाभला ना, तुकोबराय तेच सांगता, म्हणून तिथे काय की साधूच्या संगतीच मध्ये मनुमार्ग ती आकळा वसीपती म्हणते,
सत्संगती कितीमध्ये, साधूच्या समागमामध्ये आपण भक्ती केली पाहिजे. सत्संगती असल्याशिवाय आपल्या भगवत आपलं हित कळत नाही. म्हणून साधू सुद्धा सांगतात की नाही, तुकोबर आहे का त्या सांगतात, मिळाल्या संत संगी काय होतं की समर्पिता भली अंग आहे की नाही. भले अंग म्हणजे आपलं जर तन्मन साधूला शरण गेलं तर नुसत्या दृष्टिक्षेपाने, त्यांच्या नुसत्या दर्शनाने आपली जीवनच्या याच्यातून म्हणजे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्तता होऊ शकते, आहे की नाही. अजूनही उदाहरण सांगू शकतो की आपण जसं बघितलं अजामेळ होता, आहे की नाही. काय झालं, अजामेळाने आयुष्य ब्राह्मण होता, पाप केलं, खूप पाप केलं. एके दिवशी अरण्यामध्ये गेला, स्त्रीचा आणि पुरुषाचा अशा प्रकारे त्यांनी असं चित्र बघितलं आणि तिथं मग त्याला अशी झाली, वेश्येच्या तो नादी लागला आणि ब्राह्मणत्व विसरून गेला, आहे की नाही. स्वतःच स्वपन विसरून गेला, मी कोण आहे की नाही. आणि हा खऱ्या अर्थाने मी कोण आहे करावा विचार म्हणजे आपला विचार करण्यासाठी मी कोण आहे आलो कुठे हे सांगण्यासाठीच संत महात्मे आपल्याला सांगतात, म्हणून संतांची संगत सांगितली तुकोबारायांनी. तर असा तात्पर्य सांगितलं अजामेळा लव मात्र साधू संघ, आहे की नाही. सांगत तात्पर्य असं की जशाप्रमाणे त्या बाळाचा किड्यातून दोन याचा हे झाला, तशाप्रमाणे लव मात्र साधू संघ चैतन्य महाप्रभू चैत्य चरितामृत सांगतात की लव मात्र साधू संघ सर्व शास्त्रे कहे, सगळे शास्त्र म्हणतात, आहे की नाही. म्हणजे आणि त्यांनी सगळं सर्व सिद्धी कशाने प्राप्त होते, साधू संघाने प्राप्त होते. तर अजामेळ्यात ते सुधारण झालं. अजामेळा पापी होता खूप आणि वेशेत राहायला लागला. अशा प्रकारे सर्व आयुष्य थकून गेलं, म्हातारा झालेला होता, आहे की नाही. आयुष्य वृद्धापकाळाला, भक्ती सुटून गेली, सर्व काही संपलेलं आहे की नाही. काही भक्ती तर काही राहिली आहे की नाही, पाप केलं भरपूर. आणि वेशीच्या नादी लागत असताना मात्र काय झालेलं आहे की त्याला त्या वेशीपासून अशा प्रकारे 10 पुत्र सुद्धा होतात. परंतु एके दिवशी मात्र संत जात असतात, तर त्या मार्गाने संत त्यांची भेट होते असं सांगतात. आणि संत मात्र घरीच काही घेत नाहीत, कुठल्या प्रकारचे काही करत नाहीत, परंतु त्याला समागम भेटतो, संतांचं दर्शन होतं. आणि बाहेर त्या घराच्या बाहेर तात्पर्य झाड होतं, त्या ते निवारा घेत असतात आणि तिथं ते थांबतात. तर त्या सगळं झालं त्यांनी सगळं झाल्यानंतर मात्र काय झालं, दर्शन त्या सहज अशा प्रकारे संतांचं त्या अजामेळला इथं झालेलं आहे. आणि साधू संत जाऊ लागले होते. आता त्यांनी विचारलं, जात जाता म्हणले, तुम्ही चाललाय खरे, परंतु माझं काही करून जा, माझं तुम्ही काहीतरी हित करून जा, काहीतरी मला सांगून जा. म्हणले, कधी मी खूप पाप केले, मला लाज वाटते, मी ब्राह्मण असू सुद्धा काय केली, सगळं जीवन हे व्यर्थ घातलं, आहे की नाही. जीवन हे व्यर्थ घातलं, कारण देह दिला देवे गोमटा भजना करणे, भजनासाठी दिला तर मी त्याचा दुरुपयोग केला, सत्संगाचा त्याग केला, साधू संघाचा त्याग केला, ब्राह्मण सुद्धा नीच कुळा म्हणजे वर्तन अशा प्रकारे नीच केलेला आहे की नाही. तर ब्राह्मणाची व्याख्या अशा प्रकारे ब्रह्मदान तो ब्राह्मण हा आहे की नाही, कुठल्या अधिकार असतो. तर खऱ्या अर्थाने जो संगतीमध्ये सत्संगतीमध्ये येतो, जो संत महात्मे असतात, ते खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहेत का, तर चोखा महाराजांनी भक्ती केली आणि अशा प्रकारे त्यांचा अगोदर चोख परमार्थ केला पाहिजे, दर्शन आहे असो. तर सांगण्यात तात्पर्य असं की साधू संघात भेट झाली म्हणून तिथून उद्धार झाला त्या बाळाचा. तशाप्रमाणे अजामेळ्यात सुद्धा त्या साधूंनी सांगितलं, बाबा आता आलो तुझ्या घरी, तुझं तर हित असं सांगतो की तुझा 10वा जो पुत्र आहे म्हणले, त्याचं तू नाव काय ठेव, नारायण ठेव. बघा, जाता देऊन गेले, म्हणजे किती जीवाची तळमळ, बुडती हे जन न देखी मुळा येतो कळा, म्हणजे आपल्याला बुडते सहाय आपल्यासारखे हिंदी नाही की नाही. संत संघ आहे की बघा, तर मिळाले संत संघ, किती संघ भेटला हो थोडा त्या ज्या मिळाला, किती संघ भेटला त्या प्राण्याला, आहे की नाही. तर म्हणजे एवढी ताकद या संत महात्म्यांच्या समागमामध्ये असते. तर अजामेळ्याचं त्या पुरात नाव जी आसक्ती होती त्यामध्ये, आहे की नाही. आणि शेवटी अंतकाळाला मरणांत त्याचे मात्र काय झालं की सगळं यमदूत आले न्यायासाठी, आहे की नाही. परंतु त्याचं म्हणून सांगतात की ज्यावेळेस चित्त आपला मरणात ज्याच्या असतं, तशा प्रकारे पुढची योनी आपल्याला प्राप्त होत असते. कारण की भगवंत गीतेमध्ये सगळं स्वतः सांगतो, आहे की नाही. पण साधू संघामुळे याचा कशा प्रकारे उद्धार झाला हे सांगायचं तात्पर्य आहे. तर अंतकालेची मामेव स्मरण मुक्त्वा कलेंबरम चिंतजनते, म्हणजे ज्याच्या वेळी अंतकाळी तैसा किंवा संकटाच्या वेळी हरित असा अंतर पाहिजे, किंवा हा देह जे आहे की नाही, अंतकालेची मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, म्हणजे जो अंतकाळामध्ये ज्याचं जो स्मरण करतो त्याला तो देह प्राप्त होतो. तुकोबा हे सांगतात की जनता म्हणजे जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे, वासना आहे की नाही जशी राहिली त्याप्रमाणे. परंतु साधूंनी काय केलं, याचं पुण्यपूर्व फळ आलं, सत्संगती केली फळाला आली, आहे की नाही. म्हणजे किती विचार करा, आहे की नाही. त्यांना फळ आली. तर नारायण नाव ठेवलं आणि नारायण म्हणता क्षणी प्राण गेला. तिथं मात्र यमदूत आले होते आणि भगवंताने सांगितलं, बाबा जा म्हणे विष्णुतांना तुम्ही घेऊन या. तात्काळ ते आले, पण सांगितलं, बाबा हे आमची शिकार यमाने सांगितलं छे म्हणले,
जो कोणी किती अपिसो दुराचारी, किती जरी पापी असला, पाप्यातला पापी जरी असला, त्याला साधू संघामुळे भगवान नाम भेटलं विचार करा, देवाचं नाव नारायण ठेवलं म्हणजे दोन्ही विचार करा, नाम महात्म्य आणि संत महात्म्य या दोन्ही सांगितलं. संत महात्म्य नसते भेटले तर त्याला आपलं हित कळालं नसतं, आहे की नाही. म्हणून तुकाराम सांगितलं, या संतासी निर्भीची मजदी, आहे की नाही. तुकाराम असं आहे की नाही, काही मागितलेलं नाही, म्हणून ते आजा मेळाचा नारायण नाव ठेवलं. तर विष्णू लोकांमध्ये त्याला भगवंत मात्र घेऊन गेले. कशामुळं? लव मात्र साधुसंग, लव मात्र साधुसंग, साधुसंग साधुसंग, सर्व शास्त्रे कळे का तुकाराम ते सांग, मिळाल्या संत संगे, ऐक नाही समर्पित, पण आपण तन म्हणजे शरण गेलं म्हणजे कृपा दृष्टीला संतांची आपल्याला त्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख किंवा मोक्ष प्राप्ती करून असेल तर अशा प्रकारे मी सांगतो. म्हणजे तात्पर्य म्हणायचं की तुकोबराय असं वाटतं की याच्यातून सांगतात की संत महात्मे भेटल्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. बरं, अशीच कथा जी आहे तर पुंडलिक महाराज सुद्धा आहे की नाही. पुंडलिक महाराज जे होते ते आज युगी 28 जो आहे तर केवळ संतांच्या कृपेमुळे. संत कोण आहेत? पुंडलिक आहे की नाही. यारे भलते नारी नर कोणी असो, वापिस कोणी सांगितलं, पण इथे म्हणजे कोणी लहान थोडं आहे की नाही. तर अशा प्रकारे पंढरीचं महात्म्य असं सांगण्यात तात्पर्य संत संगीचं आपल्याला सांगत आहे. तर मिळाली असेल संगे समर्पित तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा असेल जणी, तर तिथं तीर्थक्षेत्रामध्ये भाव असेल तर अशा प्रकारे श्रद्धा असेल तर ते फलप्राप्ती करून देतात. परंतु संत महात्मे आपल्याला सहज अशा प्रकारे कुठल्या प्रकारचा भाव नसताना कशा प्रकारे भगवंत प्राप्ती करून देतात हे आपल्यातून प्रखरतेने या अभंगाद्वारे तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगत आहेत. बाबांनो, तुम्ही काय करायचं ना, तर थोडा तरी सत्संगती करा, आहे की नाही. आणि आपल्या जीवनाचा काय खऱ्या अर्थाने उद्देश काय आहे की नाही, म्हणजे ते आपण प्राप्त करा. तर पुंडलिक राया एके दिवशी अशा प्रकारे घेत होते आपल्या आईवडिला घेऊन, जे सांगतात की एके दिवशी त्या कुक्कुट आश्रमामध्ये गेले होते. कुक्कुट म्हणजे ऋषीचा आश्रम होता. परंतु तिथं बघित त्यांनी की हे अगोदर काहीच करायचं नाही की नाही. फार असे होते की कुठल्या प्रकारे त्यांना धर्म नाही, सगळं आपल्या आहारी गेले बाकीच्या. आणि इकडं भक्ताक्षाने बघितलं तर एक 3 स्त्रिया होत्या की अत्यंत पापी, म्हणजे असं काळ्या झर पापी, म्हणजे त्या काळ्या झर होत्या की नाही, सॉरी. तर काळ्या झर होत्या पूर्ण. आणि की या कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये ह्या स्त्रिया गेल्या, आहे की नाही. गेल्या जाताना काळा कुट्ट अशा प्रकारे त्यांचा चेहरा, म्हणजे एकदम काळ्या लुस. पण त्याने बघितलं ह्या स्त्रिया ज्या वेळेस पाणी घेऊन गेल्या काळ्या लुस होत्या, येताना मात्र अत्यंत रूपवंत होऊन आल्या, सुंदर अशा स्त्रिया होऊन आलेल्या आहेत, आहे की नाही. आल्यानंतर मात्र त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं, तुम्ही जाताना इथे इतक्या काळ्या गेल्या, तुम्ही कोण आहात, काय आहात आणि कुठं गेला, कुठं म्हणजे आला, हे आम्हाला कृपा सांगा मला. त्यावेळेस त्या सांगतात, बाबा आम्ही गंगा सरस्वती अशा प्रकारे आम्ही आहोत. तर आम्ही ह्या कुक्कुट स्वामी आश्रमामध्ये यांचं दर्शन करण्यासाठी आम्ही सडा संभाषण करतो, सेवा करतो. आणि त्यांच्या दर्शन झाल्यानंतर आम्हाला पुन्हा आमचं स्वरूप टाकतो. विचार करा आता, ज्या गंगेमध्ये, आहे की नाही, वाचे बळता गंगा गंगा सर्व पाप जाती भंगा, आहे की नाही, असे जातात. आपलं पाप हा जीव पाप करतो आणि गंगेमध्ये स्नानाला जातो. याचा अर्थ असा नाही गंगेला कमीपणा येईल, परंतु सांगण्यात तात्पर्य असं आहे की संताचं महत्व सांगायचं, आहे की नाही. देव कशा रोकडा भेटतो, तर संत महात्म्या सुद्धा संतापशे सदा संतापशे जावे, आहे की नाही. त्यांच्या जवळी बैसावे. तिथे जातात त्या आणि काय करतात, पाणी वगैरे घेऊन जातात, सडा संभाषण करतात, त्यांचं दर्शन घेऊन परत येतात. सुंदर झाल्यावर बघितलं, मी कोण आहात, मी सांगितलं आम्ही नद्या आहोत. आणि आमचं हे सगळं लोक जे पाप करतात, स्नान करतात, ते पाप आम्हाला घ्यावं लागतं. आणि ते पाप घेण्यासाठी आम्हालाही काय करायला होतं की संतांच्याकडे जावं लागतं. मात्र आपले पाप कितीही दूर काम केले असलं, आहे की नाही, वारंवार जर पाप झालं तर त्याला पाप म्हणता येत नाही. त्याला काय करे, म्हणजे त्याला शिक्षा आहे. न सुद्धा पाप झालं त्याला चालेल, आहे की नाही, ज्ञानामध्ये. पण जाणतेपणे जर पाप केलं तर त्याची शिक्षा आहे. तर हे लोक शिक्षे पाप करतात आणि आम्ही आमचं स्वतःच सार्थक करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आम्हाला साधू संघ घ्यावा लागतो. म्हणून त्यांनी बघितलं काय साधूच्या याच्यामध्ये ताकद आहे की नाही. तर एवढ्याच त्या सुंदर होणाऱ्या रूप होणाऱ्या, म्हणजे त्या गंगाला सुद्धा पवित्रता ह्या साधू. म्हणून सांगतात की बाकी कुठं होईल म्हणून सांगतात, सर्व तीर्थाचं जे आहे की नाही, सगळं तीर्थ क्षेत्र जे काही सगळं आहे ते केवळ आणि केवळ साधू संघामध्ये आहे. म्हणून तुकोबरायांनी पदोपदी सांगितलेलं आहे की नाही, या संतासी निर्वी याची मदत देई, आहे की नाही. त्या संतापासून अहंकाराचा बारा लागत, आहे की नाही. दुसरी गोष्ट काय, तर तिथे प्रेमाचा कल्लोळ. प्रेमाचा कल्लोळ म्हणजे असं गंगेमध्ये स्नान केला कल्लोळ कल्लोळ असतात ना, ते स्नान केल्या माणूस एकदम पुनीत होऊन जातं, सर्व पापांचा नाश होतो. त्याचप्रमाणे त्याच न्यायाने म्हणा की तुकोबराय सांगतात की या संत समाधी काय सुख आहे की नाही, काय म्हणजे सुख आहे. तर
आपलं सर्व पाप गंगा यमुना जात असते, तर विचार करा तुमच्या आमच्या जीवाला म्हणून हे जे आहे की नाही, तेच तुकोबाराय सांगताय. बाबांनो काय करा की सत्संगती धरा, सत्संगती धरून तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता. तर का उदार होणार नाही. त्या पुंडलिक महाराजांनी पुरा भक्ती केली, देवाला यावा लागलं, म्हणजेच देव कोणापाशी आहे, त्या प्रत्यक्ष संत ते देव देव संत संतापाशी देवा, याच्यात एक तीळ मात्र सुद्धा शंका नाही. अगदी तीळ मात्र सुद्धा शंका नाही. म्हणून सांगतात की पुढे सांगतात की अजून सांगतात गंगा पापम आहे की नाही, गंगा पापम शशीतापम सांगायचं म्हणजे गंगा पापम आणि शशीतापम आणि दैन्य कल्पतो हरतराहा. आणि आपल्या प्रकारे साधू दर्शन काय होतं, तर साधूच्या दर्शनामुळं पापम गेल्यानंतर पापही नाहीशी होतात. बरोबर, पापांचं काय होतं की पूर्ण आपले पाप जे असतात ते पाप आपले नाहीशी करतात. ही गंगे सांगितलं फळ आहे की नाही. दुसरीकडे शशी तापम, शशी म्हणजे सांगितलं आहे की जो काही चंद्र आहे तो आपला ह्या दाहकत्वातून काय करतो की शीतलता देतो. दाहकत्व जे म्हणजे आपला गुण असतो त्या प्रकार असं, तर रात्री आपल्याला काय वाटतं की आपला चांदणं टिपून पडावं, मस्तपैकी आनंदाने त्या रात्रीमध्ये बसावं, गप्पा वगैरे असं म्हणजे शीतलता देतो आहे की नाही. त्यापैकी सांगतात की दान दिल्याने म्हणजे दैन्य ताप, दैन्य कल्पतरू जसं कल्पित जे आहे की दान दिल्याने तात्पर्य सांगतात की मोठं पुण्य प्राप्त होतं, किंवा मन एक समाधान किंवा शांतीचा अनुभव मन हे करतो आहे की नाही. परंतु या तिन्हीचंही फळ, ज्या गंगा स्नानाचं फळ आहे, गंगेचं फळ, त्या चंद्राची शीतलता, दान देण्याचे फळ, हे कुठं होतं तर सांगितलं आहे की स्वतः जे साधू असतात आहे की नाही, साधू संघामध्ये आपल्याला ते फळ प्राप्त होत असतात. साधू समागम सदा म्हणजे सदैव त्या साधूच्या समागमामध्ये आपल्याला माहिती फळ मात्र निश्चित आपल्याला हे प्राप्त होतं. हे तुकोबर आहे. म्हणून सांगितलं तुकोबर म्हणतात संताच्या संगती मनोमार्ग 11 श्रीपती भगवत प्राप्ती करायची बाबा तो केवळ आपल्या याच्यामध्ये फक्त भगवत संत हेच आपल्याला आहेत आहे की नाही. की हे येतात तुझा आहे तुझ्या पाशी परी जागा चुकला असली, हे जाणून देण्याचं कारण की आपण चुकलो, तुझा आहे तुझ्या पाशी आहे की नाही. आणि परी जागा चुकला आपण चुकलो कशासाठी की एखाद्या असे जीवाने जीवाने कल्याण केलं, आपलं शिवाने कल्याण केलं, जीव हा अज्ञान रूपात घसरला, मायेत घसरला आहे की नाही, पुनर्जन्म याच्यामध्ये अडकला. म्हणून त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम किंवा तुम्हा आम्हाला जगाच्या कल्याणा संताच्या युवती देह कष्टवती रात्र म्हणजे दिवस आहे आणि तर ते सुद्धा सांगता संत महात्मे की जगाच्या कल्याणासाठी त्या संत महात्म्यांनी आपला देह कष्टवलेला आहे. तुम्हा आम्हाला खूप अशा प्रकारे सांगितलं आहे की बाबांनो आपलं हित करा, ऐकता असाल देह कष्टवती रात्रंदिवस आमची क्रम आहे. तुकोबारांनी प्रखरपणे सांगितलं आहे की बाबा तुम्ही काय करा की संताच्या समागम आपलं हित करून घ्या, आत्मकल्याण करून घ्या. कारण की सकल दुःखाची निवृत्ती जे प्रयोजन आहे आणि सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जे काय आहे ते आपल्याला केवळ आणि केवळ साधू संत आपल्याला करून देऊ शकतात. हे प्रखरपणे या भगवत तुकारामांना मिळाले असं संगीत समर्पित. मग कसं जायचं शरण की संपूर्ण अहंकार मुक्त होऊन तन मन धनाने संताला शरण गेलं तेच. पण अजूनही आपण बघतो की जसं प्रल्हाद महाराज होते, प्रल्हाद महाराज काय केली की लहानपणापासून भक्ती घेतली, सुद्धा नारद मुनी भेटले आहे की नाही. ध्रुव महाराज त्यांना लहानपणी भक्ती कशी करावी सांगितली वयाच्या 6व्या वर्षापासून. कारण की सांगतात भक्ती केव्हा करावी तर ज्या वेळेस आपल्याला संताची भेट होती त्यावेळेस त्यांना ते भक्तीच कळत नाही की नाही. तर संत समागम भेटला की त्या क्षणामध्ये लव माता संसंग त्या क्षणामध्ये आपला पुण्याचा उदय होतो आणि भगवत भक्ती आपल्याला प्राप्त होते. असे तर संत महात्मे आपल्याला सांगा. प्रल्हाद महाराज काय कौमारेत आचरित प्राज्ञ, कौमार अवस्थेमध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की भक्ती आपल्याला प्राप्त ही होत असते. वयाच्या 6व्या वर्षीपासून प्रल्हाद महाराज किंवा सगळे संत बघा अजून सांगतो त्यानुसार खऱ्या अर्थाने संतांनी कसं कल्याण करतात आपलं. तर बघा नारद मुनी भेटले, कुणाकुणाचं कल्याण केलं. जसं वाल्मिक महाराज विचार करा, वाल्मिक महाराज सुद्धा काय केलं की अगोदर सांगतो की प्रल्हाद महाराज जशाप्रमाणे 6व्या वर्षी भक्ती केली, भगवत प्राप्ती करून. ध्रुव महाराज तेच केलं की भगवत प्राप्ती केली. आपलं वय निघून चालले आहे म्हणून मद निरंतर जागविती आहे की नाही. क्षणभंगुर देह जाणारे सकाळी सुद्धा हे संत महात्मे आपल्याला सांगत आहे. संत महात्मा बाबा देह जाईल म्हणले आमचा असं रिकामा, असं तू राहून रिकामा धरी राहू नको. हे संत महात्मे सांगतात. लटिका व्यवहार सर्व संसार वाय हरिविन, हरीच्या शिवाची प्राप्ती नाही. पण हे संत महात्मे जाऊन म्हणतात की भगवत प्राप्ती केली असेल तर साधू तुकोबार आपल्याला सांगत आहे की प्रत्यक्ष संतापशी देव याच्यात मुळीच शंका नाही. प्रत्यक्ष संत महात्मे भेटले की आपल्याला भगवंत भेटल्याचं इथं सांगत आहेत. तसं नारद मुनींना सुद्धा काय केलं आहे की नारद मुनी वाल्मिकी महाराजांना भेटले आहे की नाही. त्यावेळेस काय केलं की
त्याला सगळं अशा प्रकारे पाप केलं होतं, म्हणजे रांजण भरले होते पापाचे, घडे भरले होते, परंतु ते पापातून मुक्ता कशा प्रकारे झाली. नारद मुनी भेटले आणि म्हणले काय असं पाप तू करतो म्हणले, आहे की नाही. मग काय करू सांगितलं, त्याला बोध केला की मला त्याला राम राम सुद्धा माहित नव्हतं, त्याला मरा 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 असा शब्द झाला दिला आणि त्या मरामरानी राम राम झालं. म्हणून सांगतात की साधू भेटले नारद मुनी म्हणून त्या वाल्मिक ऋषी झाले का. आणि पुन्हा काय केलं की उपराट्या नामासाठी वाल्या तरला उठा उठी चरित्र बदला शतकोटी श्री रघुनाथाचे म्हणून संत मिळाले या संत संगे आणि समर्पिती भली अंग, ऐकली भले भले अंग. संत संघ भेटले का शरण गेल्या बरोबर वाल्मिकांनी काय केलं विचारलं की कशा प्रकारे शरण जाऊन गेल्या बरोबर काय की एका क्षणात बदल झाला आणि जीवनमुक्तीचे विलक्षण सुख म्हणजे सांगितलं की उपराट्या नामासाठी मरा मरा म्हणला आणि उपराट्या नामासाठी वाल्या तर लावठावटी चरित्र रघुनाथा चरित्र भगवंता चरित्र त्यांनी वर्णन केलं आणि देवाला तशा प्रकारे वागावं लागलं. हे अशा प्रकारे महत् कार्य साधू संतांच्या भेटीचं मोठं होतं. आता खऱ्या अर्थाने सांगायचं भरपूर अशा प्रकारे याच्यावर काय बोलावं इतकं कमी आहे, कारण की खूप नारद मुनी भेटले, वाल्मिकांनी चरित्र लिहिलं, देवाला कसं वागावं लागलं. एवढं ताकद कोणामध्ये असेल तर संत महात्मे तुकाराम महाराज सांगतात संतांमध्ये आहे की नाही. म्हणजे स्वर्गीय देव अनुया कीर्तनी, तर कीर्तन आणि भगवंताचं संत संगतीच्या मुळे भगवंत प्रत्यक्ष असतात. कीर्तन नामघोष बरोबर तिथं मला शोधायची गरज नाही म्हणली. जे संत भेटले तर भगवंत निश्चित असतात. हे स्वतः भगवंत गीते म्हणजे सांगताय की माझे कसं सांगतात की गीतेनुसार भगवंत एक श्लोक सांगितलं आहे की नाही, का काय सांगितलंय बघा की ते भक्त माझे कसे असते मद चित्ता, आहे की नाही, की मदचित्ता आणि मद गत प्राणा बोधयंतम परस्पर म्हणजे सांगितलं आहे की नाही. तर म्हणजे जे माझे भक्त नित्यम म्हणजे अशा तुष्यंतीचे दमंतीचे म्हणजे माझं चिंतन करतात, माझ्या गुण अनुवादाचं वर्णन करतात, आहे की नाही, ते भक्त मला प्रिय असतात. तर असे नारद मुनी आणि त्या अशा प्रकारे तेच भक्त प्रिय भगवंताला, आहे की नाही. तर संत कसे असतात तर असे सदैव त्यांच्या मुखातून काय असतं तुम्हाला मला सांगतात काय सांगितले. जे खऱ्या अर्थाने आपण जे बसलो तर अशा सर्व या संत महात्म्यांचं आणि जे महाराज आहेत खऱ्या अर्थाने विकासानंद महाराज आणि डॉक्टर जे का आहेत त्यांचं पूर्ण आता मला माहित नाहीये, आणि गीता परिवार, तर जो सनातन संस्कृती जी आहे आपलं वाढायचं काम जे करत असतील तर यांना कोटी कोटी धन्यवाद आणि दंडवत प्रणाम मी इथून करतो. तर खऱ्या अर्थाने आमचंही सांगतो की आमच्या गावामध्ये सुद्धा आता 8 वाजले तर 5 मिनिटात मी संपवतो. तर कशा प्रकारे संत संगीचा लाभ होतो हे एक 5 मिनिटात शेवट सांगतो. तर आमच्या गावामध्ये सुद्धा या अनुषंगाने तुकाराम महाराज म्हणतात त्याच अनुषंगाने चाललेलं आहे. कसं देव कशा प्रकारे भेटतो, जीवाचं कल्याण कशामध्ये आहे. तर आमचे इथं सुद्धा आपल्या घरी सुद्धा आमच्या तर सर्व म्हणजे याच्यातून प्रेरणेतून संतांच्या प्रेरणेतून आमची तर तुम्हाला ही सगळं माहित असेल. जसं श्री प्रभुपादांनी तुम्हाला माहित आहे इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ, आहे की नाही, ज्या प्रभुपादांनी याचे जे काही फाउंडर आचार्य जे आहेत यांची स्थापना जी केली आहे तर श्री प्रभुपादांनी केली आहे. तर हे हरे कृष्ण आंदोलन जे आहे यांनी वयाच्या 17 वर्षी या साधूंनी विदेशामध्ये जाऊन पूर्ण हरिनामाचा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रचार, गीता भागवताचा प्रचार अमेरिकेमध्ये जाऊन केला. ज्या लोकांना काही माहित नव्हतं की ज्यांना खावे पियावे ल्यावे देह तोचे देव भोगते भक्ती आणि म्हणून ते मुक्ती पासे असे दगडासारखे असे असणारे जे होते त्यांना हिप्पीना दिवसा ते म्हणजे विचार करायचे भोग घ्यायचे. त्यांना कळत नव्हतं की पैसा होता परंतु बिलीवाट कशी लावावी. तुकाराम दुनिया धन उत्तम व्यवहार आहे की नाही. सांगत तात्पर्य अशा प्रकारे की त्यांना पैसा कुठला हे माहित नव्हतं. त्या लोकांना मात्र हिप्पी जे होते त्यांना हॅप्पी करण्याचं काम श्री प्रभुपादांनी या आंदोलनामध्ये संपूर्ण म्हणजे आहे की नाही. इस्कॉन म्हणजे काय दुसरं कुठे नसतं, आंतरराष्ट्रीय कृष्ण संघ दिले आहे त्याचं नाव. तर आपलं असं असणारा गौडीय संप्रदाय आहे, जसा वारकरी संप्रदाय आपला त्याप्रमाणे गौडीय संप्रदाय आहे. त्यामार्फत सर्व जगामध्ये आज 180 देशामध्ये अभिमानासाठी असं सांगावं असं वाटतं की 180 देशामध्ये प्रभुपादांनी प्रचार केला. जे भक्त आज आणि जी आपली सनातन संस्कृती आहे, जे तुकोबरायचे अभंग आहेत, तर एक संत नसता गेला त्या ठिकाणी वयाच्या 17व्या वर्षी, आहे की नाही, तर हे बदल झाला नसता. आज सगळ्या जगामध्ये जगाच्या पाठीवर हरे राम हरे कृष्णा ही मार्फत संपूर्ण जगामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार इथं होत आहे. आणि आपलंही परम भाग्य आहे की आम्ही आज इथं जे बसलो किंवा जे माझं ब्राह्मण पाहिजे नुसतं ब्राह्मण असतं काही कामाचं नाही, माणसाला नुसतं ब्राह्मण असतं. खऱ्या माझं सुद्धा ब्राह्मण होतं जे टिकलं आहे ते केवळ माझ्या आमचे जे परम आदरणीय परम पूजनीय जे प्रथम वंदनीय असे असणारे एकेंद्र गौर प्रभू त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सेंटर हे असं चाललेलं आहे. इथं सुद्धा इस्कॉनचं सेंटर आहे. हरिभक्तीपरायण
आपले हरिओम महाराज सुद्धा या सेंटरला येत असतात, त्यांच्याच मार्फत मला सेवा भेटली आहे. तर असं असतं विठ्ठल प्रभूजी जे पंडितजी वृंदावरून साधू येतात म्हणून आमच्या इथे सांगतात, तरी संघामध्ये आणि आमच्या असं अभिमानाचे सांगायचं असं वाटतं की प्रभूजींच्या या संघामुळे किंवा प्रभूजींच्या या कृपा आशीर्वादामुळे आमच्या इथले लोक सुद्धा जे काय असतील किंवा सगळं गाव हे आमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती तितकाच महत्वाचा आहे. तर अभिमानाची गोष्ट असे आमचे सरपंच गावचे असणारे असं त्यांनी काय की संपूर्ण मध्य प्राचीन याचा त्याग केला आहे की नाही. अशी किती मुलं बदलले तर ज्यांना म्हणजे हिप्पी होती म्हणायचं तात्पर्य असं आहे की ज्यांना व्यसन होते त्यांना हॅप्पी केलं, आज संतुष्ट आहेत. रोज भगवत भक्ती समागम येतात, 5 वाजता 4:30 वाजता मंगल आरती होती, 5 ते 6 संकीर्तन भजन होतं, 6 ते 6:30 पूर्ण थोडं प्रवचन होतं आणि प्रत्येकाला बोलतं केलं. कशामुळे झालं की लव मात्र साधू संगत, साधू संघ आले नसते, संगत भेटली नसती तर हे परिवर्तन जगाच्या पाठी म्हणा की तुकोबराजा सांगतात ती मिळाल्या सत्संगे. म्हणून या सर्व आम्हाला गावकऱ्यांना सर्व जगाला हे जे लाभ झाला आहे तर केवळ प्रभुपादांच्यामुळे. तुकोबराच्या अभंगामुळे. खऱ्या अर्थाने तर तुकोबराचा अभंग अमेरिकेमध्ये गायला चालले विचार करा, तर ती घेऊन गेल्याचं काम एका वयाच्या 17 वर्षी प्रभुपादांनी केलं आणि तिथं जगामध्ये आजच्या 180 देशामध्ये प्रचार भगवंताचे मंदिर आहेत. एवढंच नाही, पाकिस्तानमध्ये 12 मंदिर आहेत, त्यांनी सुद्धा भगवंता प्रचार केला. साधू नसते गेले तर ही कृपा प्राप्त झाली नसते आणि भगवत प्राप्ती त्यांना प्राप्त झाली नसती. पण आमचं गाव सुद्धा सेंटर जे आहे ते यथासांग त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे चाललेलं आहे. आणि आज जी तुम्ही मला सेवा दिली त्याला मी अशा प्रकारे पूर्ण विराम इथं देतो. तर सर्व संत महात्म्याच्या चरणी सुद्धा जे काही महाराज मंडळी आहेत, जे काही सगळे असतील त्यांच्या चरणी माझा प्रथमतः अजून एकदा साष्टांग दंडवत प्रणाम. चुकला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, माझ्या काही असेल ते माझा न्यूनपणा माझा असेल, आणि जे काही चांगलं झालं असेल तर माझ्या गुरुचं, एकेंद्र प्रभूचं आणि संपूर्ण विठ्ठल प्रभूचं आणि भगवंताच्या कृपासून सगळं मी सेवा केली आहे. आणि विशेष म्हणजे जे काही महाराज आहेत विकासानंद महाराज यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो की अशीच सेवा त्यांनी करत. का भौतिक जे मोबाईल आहे, लोक जे त्यांना आध्यात्मिक कशा प्रकारे बनवलं या मोबाईलला सुद्धा, कशा प्रकारे लॉकडाऊन मध्ये सुद्धा प्रवचन सेवा, कीर्तन सेवा सुरू ठेवल्या, त्याबद्दल गीता परिवार सुद्धा मी खूप खूप धन्यवाद की मला माझ्या अल्प सेवा ही माझी पात्रता नसताना सुद्धा, माझी योग्यता नसताना सुद्धा तुम्ही मला दिली. त्याबद्दल सर्वांची म्हणजे मनपूर्वक आभार. आणि तुच्छ याचं माझ्यासारख्या अशा एखाद्या पामरात तुम्ही ऐकून घेतलं त्यावेळेस सर्व महाराजांचे म्हणजे धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 8 वाजले.